नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानाधारावर. तर मित्रांनो, सध्या नांदेड जीएमसी भरतीची परीक्षा चालू आहे आणि या परीक्षेमध्ये येणारी सामान्य ज्ञान विषयाचे जो काही प्रश्नांचा पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न घेतलेले आहेत. हे सर्व प्रश्न तुम्हाला PDF स्वरूपामध्ये टेलिग्राम चॅनलला डाउनलोड करायला मिळतील. त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. लिंक या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सर्व महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि व्हिडिओच्या शेवटी परीक्षेमध्ये कुठल्या चॅप्टरवर प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, जे मराठी असेल, मॅथ असेल, त्याच्यानंतर इंग्लिश असेल, त्यानंतर सामान्य ज्ञान असेल, चालू घडामोडी असेल, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवात करूयात मित्रांनो. व्हिडिओला प्रश्न क्रमांक पहिला या ठिकाणी आहे आपला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केलेले आहे? योग्य उत्तर आहे बुधभूषण या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा असणार आहे आपला. 1857च्या उठावास स्वतंत्र समर कोणी संबोधला आहे? योग्य उत्तर आहे विदा सावरकर यांनी. त्याच्यानंतर मित्रांनो, 1857च्या उठावाची महत्त्वाची कारणे कोणती होती? हा उठाव कधी चालू झाला? या उठावाची तारीख कोणती होती? उठावाला सुरुवात कोणी केली? हे पण प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात? योग्य उत्तर आहे वोट व्हेरीफाय पेपर ऑडिट ट्रायल असं म्हणून ओळखलं जातं. शॉर्ट फॉर्ममध्ये जर विचारलं तर VVPAT असंही या ठिकाणी म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे मित्रांनो. कोणत्या ग्रहाभोवती कडी आहे? ते योग्य उत्तर आहे शनी या ग्रहाभोवती कडी असलेलं आपल्याला दिसतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. वारंवारतेचे SI एकक काय आहे? तर हर्ट्झ हे एकक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. एका दिवसात किती सेकंद असतात? योग्य उत्तर आहे एका दिवसामध्ये 86,400 एवढे सेकंद असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ पदावर राहणारे राज्यपाल कोण? कमेंटमध्ये सांगायचे तुम्हाला. हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त काळ राज्यपाल राहणारे कोण आहेत? त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त काळ मुख्यमंत्रीपदी कार्यरत असणारे कोण आहेत? तर हे दोन्ही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये सांगायचे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. पितळखोरा ही प्राचीन लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पितळखोरा ही प्राचीन लेणी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. कराड व चिपळूण या दोन शहरादरम्यान कोणते कोणता घाट आहे? ते योग्य उत्तर आहे कुंभार्ली घाट. कराड आणि चिपळूण या दोन शहरादरम्यान असलेला तुम्हाला पाहायला मिळतो. तर बघा मित्रांनो, दोन शहरादरम्यान असणारे घाट तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. महत्त्वाचे घाट तुम्हाला परीक्षेला जाण्याच्या आधी या ठिकाणी पाहून जायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, पुस्तके आणि लेखकवर तुम्हाला कमीत कमी 1 ते 2 प्रश्न विचारले जातातच. हे तुम्हाला पाहून जायचं आहे. सोबत मराठीचा जर विचार केला आपण तर मराठीमध्ये समास असेल, प्रयोग असेल, वाक्यप्रचार असेल, समानार्थी शब्द असेल, विरुद्ध अर्थी शब्द असेल, तर याच्यावर प्रश्न तुम्हाला GMCच्या परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. सध्या 2 दिवसाचे पेपर झालेले आहेत. त्या पेपरच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण बघतो तर त्याच्यामध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नांदेड जिल्हा विशेषचे प्रश्न मागच्या झालेल्या 2 दिवसाच्या पेपरमध्ये कमी विचारण्यात आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये नागपूर जिल्ह्याविषयी जास्त माहिती विचारण्यात आलेली आहे किंवा नागपूर शहराविषयी तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता जास्त माहिती या ठिकाणी विचारली आहे. त्याच्यामध्ये मग समृद्धी महामार्ग असेल, नागपूर शहराची स्थापना असेल, नागपूर शहराचा जो इतिहास आहे त्याच्यावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. नांदेड जिल्हा विशेष जर आपण पाहिलं तर त्याच्यावर एकदम कमी प्रश्न किंवा प्रश्न आलेच नाहीत असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्याच्यानंतर मग तुम्हाला मॅथमध्ये कुठले सब्जेक्ट आहेत ते मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करणार आहे. त्याच्यानंतर इंग्लिशमध्ये कोणते तुम्हाला चॅप्टरवर प्रश्न विचारले गेलेले आहेत ते पण मी पुढे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देणार आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथं अपडेट देणारच आहे. त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. PDF पण हे डाउनलोड करून घेऊ शकता. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. ऑल इंडिया रेडिओची स्थापना कोणत्या साली झाली आहे?
तर 1936 या साली ऑल इंडिया रेडिओची स्थापना भारतामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे बघा मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठे अभयारण्य पेंच हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे नागपूर या जिल्ह्यामध्ये पेंच हे अभयारण्य असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यालाच व्याघ्र प्रकल्पाचा पण दर्जा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प म्हणून पण याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर असाही प्रश्न येऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता? तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा व्याघ्र प्रकल्प. तर हा पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण. नॅशनल फिल्म आर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी कुठे आहे किंवा मुख्य ऑफिस कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे? तर नाशिक या ठिकाणी याचं मुख्यालय असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढचा आहे. भारतीय जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश कोणत्या साली झाला आहे? योग्य उत्तर आहे 2012 साली. तर बघा मित्रांनो, काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झालेला आहे. याच्यावर चालू घडामोडी विषयी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तर ते तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी पाहून जायचं आहे. चालू घडामोडीचं तुम्हाला जानेवारी पासूनच्या चालू घडामोडी या ठिकाणी नांदेड GMCचे जे 2 दिवसाचे पेपर झालेले आहेत त्यामध्ये विचारले गेलेले आहेत. तर जानेवारी पासूनच्या चालू घडामोडी तुम्हाला पाहून जायचं आहे. जर तुमचा पेपर अजून द्यायचा राहिला असेल, सोमवारी कोणाची शिफ्ट आहे, मंगळवारी कोणाचा पेपर आहे, तर तुमच्यासाठी तुमच्याकडे आणखीन 2 दिवसाचा टाईम आहे. जानेवारी पासूनच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी बघा. प्रयोग असेल, समास असेल, वाक्यप्रचार असेल, विरुद्धार्थी शब्द असेल, समानार्थी शब्द असेल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहून जा, रिव्हिजन करून जा एक वेळेस. चालू घडामोडी महत्त्वाच्या पहा. GS मध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जेवढे काही विषय येतात, विज्ञान असेल, तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी बघून जायचं, रिव्हिजन करा. टाईम आहे तुमच्याकडे. ज्यांचा पेपर आणखीन 2 दिवसांनी आहे त्यांच्याकडे बरंचसं तुम्हाला टाईम या ठिकाणी मिळणार आहे. रिव्हिजन करा, जेवढं जास्त होईल तेवढं जास्त रिव्हिजन करा, जेणेकरून परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी देता यावं. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला. एकलहरे नाशिक या ठिकाणी कोणते विद्युत केंद्र आहे? तर औष्णिक विद्युत केंद्र आहे मित्रांनो नाशिक या ठिकाणी. तर मग महाराष्ट्रामध्ये असणारे एकूण औष्णिक विद्युत केंद्र किती आहेत, कुठे कुठे आहेत, सर्वात पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणता आहे, हे पण तुम्हाला पाहायचं आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला खनिज संपत्तीबद्दल पण प्रश्न विचारले जातात. बॉक्साईट कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळते, त्याच्यानंतर कोळसा कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतो, लोह कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात आढळतं महाराष्ट्रामध्ये, हे सगळं तुम्हाला पाहून जायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, सामान्य ज्ञान भूगोलचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला नदी व त्या नद्यांवर असणारी धरणे आणि त्या धरणातील जलाशयाला असणारी नावे हे तुम्हाला परीक्षेला जाण्याआधी पाहून जायचं आहे. यानंतर प्रश्न पुढचा बघूयात आपण. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त पावसाचं ठिकाण म्हणून आंबोली या शहराला किंवा ओळखलं जातं किंवा आंबोली या स्थानाला ओळखलं जातं. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? तर संत नामदेव यांना महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे. सहकारी दुग्ध उत्पादन क्षेत्रामध्ये कोणता जिल्हा राज्यात अग्रेसर आहे? तर कोल्हापूर हा जिल्हा दुग्ध उत्पादनामध्ये सर्वात अग्रेसर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. दुधाचं सर्वाधिक जास्त उत्पादन हे कोल्हापूर या शहरामध्ये होत असतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अर्नाळा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा आहे आपला. पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे सातारा या जिल्ह्यामध्ये पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण किंवा हे पर्यटन स्थळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे. चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, यालाच सह्याद्री चांदोली असंही म्हणून ओळखलं जातं. सह्याद्री चांदोली अभयारण्य म्हणून या ठिकाणी याला ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला. साल्हेर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे नाशिक या जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर मित्रांनो, आणखीन एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला होता की महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? GMC भरतीचा जो फर्स्ट डेचा पेपर झाला होता याच्यामध्ये प्रश्न आला होता की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे कळसुबाई.
कळसुबाई. उंची आहे 1646 मीटर. कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक या जिल्ह्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर हे पाहून जावा, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असेल, देशातील असेल आणि त्याच्यानंतर जगातील असेल, तर हे तिन्ही पण तुम्हाला शिखरं कोणती आहेत सर्वात उंच हे पाहून जायचं आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणतात? योग्य उत्तर आहे कोयना नदीला आणि कोयना धरणाला. कोयना नदी व कोयना धरण या दोघांना महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, फेकरी हा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे जळगाव या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त चिकूचे उत्पादन होते? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त चिकूचं उत्पादन होतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे? योग्य उत्तर आहे सातपुडा या पर्वतरांगामध्ये चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंटमध्ये सांगा. जिल्हा सांगायचं तुम्हाला कमेंटमध्ये की चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रीय मतदार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. तर याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे आपला, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात मागासवर्गीय राज्य कोणते? तर बिहार हे सर्वात मागासवर्गीय राज्य ठरलेलं आहे. मग 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती आहे? त्याच्यानंतर भारताचा स्त्री पुरुष समानता दर किती आहे? साक्षरता दर किती आहे? स्त्रीमध्ये किती आहे? पुरुषांमध्ये किती आहे? त्यानंतर महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? महाराष्ट्रातील सर्वात साक्षर राज्य असेल. महाराष्ट्रातील लोकसंख्येचं गुणोत्तर काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघून जायचं आहे परीक्षेला जाण्याआधी. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, द राईज ऑफ मराठा पॉवर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे या पुस्तकाचे लेखक असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रायगड या जिल्ह्यामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रश्न पुढचा आहे, उजनी धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर आहे सोलापूर या जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, राजेवाडी हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर अंजीर या फळासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नांदेड हे शहर कोणत्या नदीकाठावर आहे? तर गोदावरी या नदीकाठावर असलेलं पाहायला मिळतं आणि याच नदीवर विष्णुपुरी हा बहुउद्देशीय किंवा सिंचन प्रकल्प या नदीवर असलेला आपल्याला पाहायला मिळतं नांदेड जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, नांदेड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? तर 1528 चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. सॉरी मित्रांनो, 10,528 चौरस किलोमीटर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात आढळते? तर कोलाम ही आदिवासी जमात नांदेड जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नांदेड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो? छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतो. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता आहे? तर तो छत्रपती संभाजीनगर असा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नांदेड जिल्ह्यामधील सहस्त्रकुंड हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो, हा जो पैनगंगा उत्तर या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे, तर हे नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा नसून हा यवतमाळ जिल्ह्यातील आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर तो पैनगंगा या नदीवर असलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग पैनगंगा नदीचा उगम कुठे होतो? तो बुलढाणा या जिल्ह्यामध्ये होतो. हे या ठिकाणी एवढं करेक्शन करून घ्या तुम्ही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, जागतिक व्यापाराची नियमन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था कोणती आहे? तर WTO आहे. याचं शॉर्ट फॉर्म आहे हे WTO. याचं लॉंग फॉर्म जर आपण पाहिलं तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं या ठिकाणी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. WTO सॉरी मित्रांनो, याला वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण असं म्हणतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणून ओळखलं जातं. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे
हे WHO म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हेल्थ रिलेटेड आहे. WHO, WTO हे दोन्ही पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, किल्लारी प्रकल्पासाठी महाराष्ट्राने कोणत्या राज्याचे सहकार्य घेतले? तर गोवा या राज्याचे सहकार्य घेतलेले आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये कोणते प्रमुख विद्यापीठ आहे? तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे नांदेड शहरामध्ये असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळामध्ये झाली? तर लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर एकूण 16 तालुके नांदेड जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. मग हे तालुके कोणते कोणते आहेत आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. ते तुम्हाला व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे, राष्ट्रीय महिला आयोग कायदा भारताच्या संसदेने कोणत्या वर्षी मंजूर केला? तर 1990 या साली मंजूर केलेला पाहायला मिळतो. यानंतर प्रश्न पुढचा आहे, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा NCL कुठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? तर बांबूचा प्रामुख्याने वापर केला जातो कागद निर्मिती उद्योगामध्ये. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, महाराष्ट्रातील दुसरे मेगा फूड पार्क कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये दुसरा मेगा फूड पार्क असलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? तर हरिश्चंद्र गड हे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कुठे सुरू झाला? तर बेलापूर या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना सुरू झालेला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, उजनी धरण जलाशयाच्या प्रदेशात प्रामुख्याने कोणते पक्षी आढळतात? तर रोहित, फ्लोमिंग हे पक्षी आढळतात. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गोंडवाना विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गोंडवाना हे विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गणपतीपुळे हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा मित्रांनो, याच्यावर तुम्हाला अजून एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रामध्ये एकूण अष्टविनायक किती आहेत? त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये किती आहेत? आणि या अष्टविनायकापैकी कुठलाही एखाद्या अष्टविनायकावर प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो कोणत्या जिल्ह्यात आहे विचारला जाऊ शकतो, किंवा या जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये कोणता अष्टविनायक पैकी कोणते तीर्थस्थान आहे, असाही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ते तुम्हाला बघून जायचं आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये प्रतापगड हा किल्ला असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा बघणार आहोत, कोणत्या जिल्ह्यात जास्त संख्येने तलाव आहेत? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त तलाव असलेलं पाहायला मिळतं. गोंदिया जिल्ह्यालाच तलावांचा जिल्हा म्हणून पण या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर या जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, भारतातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे कधी सुरू झाली? तर 1853 या साली सुरू झालेली पाहायला मिळते. कोणाच्या कालखंडामध्ये सुरू झाली? तर लॉर्ड डलहौसी याच्या कालखंडामध्ये ही रेल्वे सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग याच लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये रेल्वे, टपाल आणि तार या सेवा सुरू झालेल्या भारतामध्ये पाहायला मिळतात. तर याच्यापैकी कुठल्याही याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्र पठार हे कोणत्या खडकापासून बनले आहे? तर बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून महाराष्ट्राचे पठार बनलेले आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुंबई येथे पहिली कापड गिरणी केव्हा सुरू झाली? तर 1854 या साली मुंबई या ठिकाणी पहिली कापड गिरणी सुरू झाली. त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातील पहिली महानगरपालिका कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे की भारतात सर्वात पहिल्यांदा महानगरपालिका कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? 3 शहरं आहेत, त्या शहरांची नावे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायची आहेत. त्यानंतर बघा प्रश्न पुढचा आहे, महाराष्ट्रात
कोणत्या जिल्ह्यात गोदावरी नदीवर धरण बांधले आहे? तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवर जायकवाडी हे धरण बांधण्यात आलेलं आहे. पैठण या शहराजवळ असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे, मुंबई पुणे द्रुतगती मार्गास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, यांचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, अजून एक प्रश्न आहे, नागपूर जिल्ह्याविषयी बरेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात आहेत. तर समृद्धी महामार्ग जो आहे तो कोणत्या दोन शहरांदरम्यान हा समृद्धी महामार्ग आहे, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं की समृद्धी महामार्गाला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्धी महामार्गाला देण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात असू द्या, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे, मुंबईमधील वांद्रे वरळी यास जोडणाऱ्या सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? तर राजीव गांधी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक पुढचा आहे आपला, मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? तर NH66 असा असलेला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे? तर नागपूर या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रश्न पुढचा आहे, बुटिबोरी औद्योगिक वसाहत कोठे आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पंचतारांकित वसाहत म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. पंचतारांकित वसाहत म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. त्याच्यानंतर बघा, प्रश्न पुढचा आहे, राज्यातील पहिले वाईल्ड बफेलो अभयारण्य कोठे आहे? तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये वाईल्ड बफेलो अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर मित्रांनो, अजून एक प्रश्न तुम्हाला अभयारण्यावर विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्राचं जे राष्ट्रीय राज्य प्राणी आहे शेकरू, तर याच्यासाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे? तर ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की सर्वात जास्त जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू हा कोठे आढळतो आणि त्याच्यासाठी राखीव असलेलं अभयारण्य कोणतं आहे, तुम्हाला कमेंटमध्ये या ठिकाणी सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, गोसीखुर्द सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर वैनगंगा नदीवर गोसीखुर्द हा सिंचन प्रकल्प असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, MTDCचा अर्थ काय आहे? तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ असा याचा अर्थ आहे. विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचे प्रश्न याच्यामध्ये घेतलेले आहेत. दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला या ठिकाणी सांगायचं होतं की जी नांदेड GMCची 2 दिवसाचे पेपर झालेले आहेत, त्यामध्ये मग मराठी विषय असेल, मॅथ असेल, त्याच्यानंतर GK GS असेल, तर या सर्वावर कुठल्या कुठल्या टॉपिकवर प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत ते मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देत आहे. तर त्या टॉपिकचा तुम्ही अभ्यास करा. त्याच्यावर बरेचसे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. थोडेफार जे काही चॅप्टर आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओ चालू असताना मध्येच सांगितलेले आहेत. मराठीचे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर सामान्य ज्ञानचं पण बरेचसं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. इंग्लिश आणि मॅथचं जे आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अपडेट करून देतो. सोबतच मराठी आणि त्याच्यानंतर तुम्हाला सामान्य ज्ञानचे पण कुठल्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेत ते पण अपडेट करून देतो. तुम्ही पहा, त्याच्यानुसार अभ्यास करा, जेणेकरून परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.